Hello students, once again welcome in a सहज शिक्षण YouTube channel. So student, आज आपण 7th स्टँडर्ड बघत आहोत. तर यामधला जो सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड सिविक्स, त्यातील तुमचा जो थर्ड चॅप्टर आहे रिलिजियस सिंथेसिस म्हणजे धार्मिक समन्वय. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. सो याच्यापूर्वी चॅप्टर 1 चॅप्टर 2 या दोन्ही चॅप्टरचे एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तेही बघू शकता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जेव्हा व्हिडिओज मी तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तर चला, इन दॅट क्वेश्चन फर्स्ट काय आहे आपण बघू. राईट द रिलेटेड वर्ड. श्री बसवेश्वर, तर त्यांचा प्लेस दिलेला आहे कर्नाटका आणि आपल्याला विचारलेला आहे मीराबाई, तर याचे आन्सर आपल्याला येणार राजस्थान मेवाड. नेक्स्ट आहे रामानंद, तर त्यांचं प्लेस त्यांनी दिलेला आहे नॉर्थ इंडिया आणि त्यांनी विचारलेला आहे चैतन्य महाप्रभू, तर यांच्याशी रिलेटेड येणार आन्सर आहे बेंगाल. थर्ड आहे श्री चक्रधर आणि शंखचक्रदेवा. ओके, सो थर्ड वन त्याच्यामध्ये ए श्री चक्रधर आणि त्याच्यामधला बी आहे शंकरदेव. तर यांच्याशी रिलेटेड प्लेसेस आहेत. ए श्री चक्रधर साठी आहे महाराष्ट्र आणि बी शंकरदेव साठी आहे आसाम. Now next is the second question. Make a chart to show the people and works related to. तर त्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीने केलेले कार्य याच्याशी रिलेटेड आपल्याला चार्ट बनवायचा आहे. पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत भक्ती मुवमेंट, महानुभव पंथ आणि सिक्कीम्स. तर हा आहे तो चार्ट. तर त्याच्यामध्ये मुवमेंट्स, तर त्यातली चळवळ म्हणजे कुठली पहिली भक्ती मुवमेंट, तर त्याच्याशी रिलेटेड पीपल आपण या कॉलममध्ये लिहूयात आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्यांचं जे काही कार्य आहे ते या कॉलममध्ये लिहूयात. तर त्यातला ए रामानुज अँड अदर आचार्यज, तर त्यांचं वर्क किंवा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे बघा. स्ट्रेटेंड द बेस ऑफ भक्ती मुवमेंट इन साऊथ इंडिया. त्यानंतर सेकंड आहे ते आहेत संत रामानंद. सो त्यांचं कॉन्ट्रीब्युशन स्ट्रेटेंड भक्ती मुवमेंट इन नॉर्थ इंडिया. त्यानंतर सी संत कबीर. सो त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते बघूयात. ही डिड नॉट बिलीव्ह इन रिच्युअल्स, फॉर हिम ट्रूथ वॉज गॉड, preached quality and wanted to bring about Hindu and Muslim unity. He criticized orthodox people in strong terms. नेक्स्ट आहे चैतन्य महाप्रभू. तर त्याच्यामध्ये अंडरलाइन द इम्पॉर्टन्स ऑफ कृष्ण भक्ती. ड्यू टू हिज टीचिंग पीपल जॉइन्ड द भक्ती मूवमेंट ट्रान्सेंडिंग द बाउंड्रीज ऑफ कास्ट अँड क्रीड. नेक्स्ट आहेत ते आहेत शंकरदेवा. सो त्यांनी काय केलेलं आहे स्प्रेड भक्ती मूवमेंट इन आसाम. नेक्स्ट आहेत ते आहेत नरसी मेहता, वैष्णवा संत फ्रॉम गुजरात. ही गेव द मेसेज ऑफ इक्वेलिटी. त्याच्यानंतरचे आहेत संत मीराबाई. सो स्ट्रेस्ड ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ डिवोशन टू कृष्णा अँड गेव द मेसेज ऑफ डिवोशन, टॉलरन्स अँड ह्युमॅनिटी. नेक्स्ट आहेत संत रोहिदास. सो रोहिदासांचं कॉन्ट्रीब्युशन गेव द मेसेज ऑफ इक्वेलिटी अँड ह्युमॅनिटी.
नेक्स्ट आहेत बसवेश्वर. He spread the Lingayat stream of thought. He opposed caste system and emphasized on dignity of labor. And next आहेत पंप पुरंदर दास अँड ऑदर्स. सो त्यांचं वर्क आहे कंपोज्ड डिवोशनल वर्सेस इन कन्नडा. त्याच्यानंतरचा सेकंड आहे महानुभव पंत. त्यातला ए आहे चक्रधर स्वामी. सो त्याचं वर्क आहे प्री-रीच्ड डिवोशन टू कृष्णा सपोर्टेड इक्वलिटी pre-reached in Marathi leading to the development of Marathi language. आणि तिसरं आहे सिक्कीम्स. त्याच्यामध्ये गुरु नानक आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. द फाउंडर ऑफ सिक्कीम्स अँड द फर्स्ट गुरु ऑफ सिख्स. ही अटेम्प्टेड टू ब्रिंग अबाउट रिलिजियस सिंथेसिस अँड aimed to achieve Hindu-Muslim unity. Second, emphasized on equality and the chaste behavior. And third, Guru Gobind Singh was the 10th Guru of the Sikhs. ओके स्टुडंट्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. सो थर्ड क्वेश्चन, राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स. In that first question, Sant Kabir became a renowned Sant in the Bhakti movement. Answer. Sant Kabir opposed rituals. He did not attach any importance to places of First point, Sant Kabir opposed rituals. He did not attach any importance to places of pilgrimage, vratas, or idol worship. Second point, he believed that truth was God. Next, he believed in equality, opposed differences based on caste, creed, sect, and religion. He advocated Hindu and Muslim unity and strongly criticized the extremely orthodox people belonging to both Hindu and Muslim religion. Next, the impact of Sant Basveshwar's work on a society. Sri Basveshwar from Karnataka spread the Lingayat stream of thought. He preached in Kannada and language of the people. Again, he opposed caste system and stressed on the value of dignity of labor. Next, encouraged by his teaching, men and women belonging to all castes began to participate in the religious discussions. His followers composed their work in Marathi also. His work had a great impact on the society. In that second question, the impact of Mahatma Basveshwar's work on a society. तर त्यांच्या कामाचा लोकांवरती काय परिणाम झाला? Answer. Point first, Sri Basveshwar organized Lingayat sect in Karnataka. Second, he opposed the caste system and stressed the dignity of labor. Third, he encouraged participation, digital of women in his movement to 12th.
He conveyed the message of simple living and chaste behavior in Kannada, the language of people. His devotees had composed some devotional verses in Marathi. As a result, there was a great impact of the work of Sri Bashveshwar on the society. Now, next one is the fourth question. Complete the following names. सो या ठिकाणी पहिला हा जो क्वेश्चन आहे हे आपल्याला नेम कंप्लीट करायला सांगितलेला आहे. जी आणि जी, पहिलं लेटर एक जी दिलेलं आहे, 1 2 3 4 आणि फिफ्थ लेटर एक जी दिलेलं आहे. तर आपल्याला कंप्लीट केल्यानंतर आन्सर येणार आहे गुरु गोविंद सिंग. सेकंड पण फर्स्ट लेटर एस दिलेला आहे, त्यानंतर 2 3 4 5 आणि सिक्स्थ लेटर पुन्हा एस दिलेला आहे. तर हे पूर्ण कंप्लीट जे नाव येणार ते असणार आहे सूरदास. थर्ड, त्याच्यामध्ये फर्स्ट लेटर जी दिलेला आहे, त्यानंतर 2 3 4 फिफ्थ लेटर पुन्हा एन दिलेला आहे आणि पुढचे आपल्याला कंप्लीट करायचे आहे. आन्सर येणार गुरु नानक. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन मध्ये फर्स्ट लेटर एम आहे, त्यानंतर 2 3 फोर्थ लेटर पुन्हा एम आहे आणि 5 6 7 8 9 10 11 लेटर्स पुन्हा एम दिलेला आहे. तर हे येणार मनमथ स्वामी. त्यानंतर फिफ्थ मध्ये फर्स्ट लेटर दिलेला आहे एम आणि लास्ट लेटर दिलेला आहे आय. सो हे जे नेम येणार ते येणार मीराबाई. नेक्स्ट सिक्स्थ दिलेला आहे, स्टार्टिंगचं लेटर आर दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुढे 3 गॅप आहेत, पुन्हा एन, मध्ये गॅप, पुन्हा एन आणि पुन्हा गॅप. तर हे जे नाव आहे हे येणार रामानंद. अँड सेवेंथ दिलेला आहे, फर्स्ट लेटर के दिलेला आहे, पुन्हा मध्ये 2 गॅप आय आणि पुन्हा गॅप. तर याच्यामध्ये पूर्ण नाव येणार हे कबीर. तसंच 8 दिलेला आहे, फर्स्ट लेटर पी, देन सेकंड थर्ड गॅप आणि पुन्हा पी म्हणजेच पंप. सो चला स्टुडंट्स, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.